नमस्कार, मी रवींद्र फाटक डहाणू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बरेच दिवसांनी येत आहे। डहाणूमध्ये रेल्वेच्या ब्रिजला लागून काही काम चालू आहे, बोरिंगचं काम चालू आहे। अनेक लोकांनी मला विचारलं की हे काय काम चालू आहे, तर त्याची माहिती आणि इतर डहाणू आणि वाढवणबद्दल काय डेव्हलपमेंट झालेली आहे याबद्दल सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे। आता या डहाणू नगरपालिकेतून पश्चिमेकडून पूर्वेला जाणारा जो रेल्वे ब्रिज आहे, तिथे गेले काही दिवसांपासून एक बोरिंग मशीन आपल्याला उभं राहिलेलं दिसतं। त्याने काही वाहतूक अडचण पण होते आहे, पण ते नक्की काय चालू आहे, तर ते बोरिंग करतायत। काय करतायत, तर ते जे करतायत त्याला म्हणतात टच पायलिंग। टच पायलिंग म्हणजे आपला जो ब्रिज आहे त्याला तो मातीच्या भरावावर बनवलेला त्याचा अप्रोच रोड आहे आणि त्या रोडच्या बाजूला काही लोक राहतात। तिथे एक संरक्षक भिंत पण आहे आणि ती भिंत खचून जाऊ नये, ब्रिज खचून जाऊ नये म्हणून हे नवीन टेक्निक आहे टच पायलिंग। मग आता ते जे मशीन आलेलं आहे बोरिंगचं, ते काय करत आहे, ते बोरिंग करून तिथे कॉलम उभे करत आहेत आणि ते कॉलम किती असणार आहेत, साधारण 300 असणार आहेत। म्हणजे पुढले 2-3 महिने काम चालणार आहे। म्हणजे त्या रस्त्याचं मजबूतीकरण होणार आहे पश्चिमेच्या भागाला। पूर्वेच्या भागाला तसं काही लगत कोणी राहत नाही, त्यामुळे पूर्वेच्या भागाला ते होणार नाही आहे, पश्चिमेच्याच भागाला होणार आहे। काही दिवस तुम्हाला वाहतूक अडचण, ट्रॅफिकची समस्या सहन करावी लागणार आहे, पण हे आपल्या भल्यासाठीच आहे। पण डहाणू नगरपालिकेचा जो 30 मीटरचा रस्ता रुंदीकरणाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यातला हा भाग नाही आहे। काही लोकांना असं वाटतं हा रेल्वेचा नवीन ब्रिज बनवतात का, तर तसं नाही आहे। रेल्वेचा ब्रिज अजून मंजूर झालेला नाही, त्यासाठी प्रयत्न मला वाटतं थोडेसे अपुरे पडत आहेत, ते अजून जोराने करायला पाहिजे। डहाणूमध्ये 30 मीटरचा रोड डहाणू चारोटी हा होणारच आहे, कारण 2026मध्ये नाशिकला कुंभमेळा आहे, वाढवणची प्रगती होत आहे। या सगळ्या अनुषंगाने आपण सर्वांनी अनुभवलं असेल की डहाणूमध्ये ट्रॅफिक समस्या आहेच। आत्ताचे रोड हे अरुंद आहेत, नेहमी ट्रॅफिक पूर्ण भरलेला असतो, गर्दीच्या वेळेस तर क्रॉससुद्धा करता येत नाही। त्यामुळे रोड वाईडनिंग होणे आवश्यक आहे। त्यासाठी विविध सरकारी कार्यालयात ती कार्यरत आहेत। नगरपालिका पण त्याच्या परीने प्रयत्न करत आहे। मुख्याधिकारी जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडवून स्मूथली कसं होईल हे बघतायत। PWDचंही सहकार्य आहे। पण हा रोड जो पावसाच्या आधी होणार होता तो आता पावसानंतर होणार आहे। दिवाळीनंतर ह्या कामाला सुरुवात होईल। राज्य शासनाकडून सुद्धा हा रोड होण्यासाठी वरतून प्रेशर आहे, त्यामुळे हा रोड निश्चित होणार आहे। ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत, झाडं कापणे, रस्ता रुंदीकरण किंवा जागा घेणे, ह्या गोष्टी होत राहतील। त्या कायदेशीर तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण करतील। कमीत कमी लोकांना त्रास होईल, कमीत कमी अडचण निर्माण होईल, अशा प्रकारे हे नियोजन करतायत आणि त्यांना सर्वांनी सहकार्य करावं। आणि आपल्या डहाणूमधून जो जाणारा रोड आहे तो भविष्यासाठी फार उपयोगाचा असणार आहे, तर सर्व सहकार्य करतील याबद्दल मला अजिबात शंका नाही। तसंच वाढवणबद्दलही अनेक लोक विचारत आहेत, वाढवणची प्रगती काय। वाढवणची त्या मानाने प्रगती झालेली नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केल्यानंतर लोकांना असं वाटलं होतं की कामाला प्रचंड वेग येईल। मुख्यमंत्री रोज वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या वृत्तपत्रात सांगतायत की डहाणूमधील वाढवण पोर्ट हे महत्त्वाचं आहे, तिथे एअरपोर्ट पण येणार आहे। पण प्रत्यक्षात जागेवर ज्या जोराने काम व्हायला पाहिजे तसं कुठलंही काम दिसत नाही आहे। त्यालासुद्धा काही टेक्निकल अडचणी आहेत, काही कोर्टबाजी झालेली आहे, त्याच्यामुळे काम थोडंसं स्लो आहे। पण दिवाळीनंतर ह्या कामालासुद्धा जोर येईल आणि मला आशा आहे की जे टार्गेट ठेवलेलं आहे वाढवण पोर्ट पूर्ण करायचं ते वेळेत पूर्ण होईल आणि आपल्या भागाचा विकास होईल। आपल्या भागाचा विकास होताना आपला स्थानिक जो माणूस आहे तो वंचित राहायला नको, म्हणून UDCPR लागण्याबाबतसुद्धा शासन पॉझिटिव्ह आहे। आणि त्यासाठी जे महाराष्ट्रामध्ये संवेदनशील भाग आहेत त्यांच्यासाठी कुठले नियम लावायचे, म्हणजे UDCPR तसंच्या तसं लावायचं का त्याच्यामध्ये थोडाफार बदल करायचा, म्हणून एक माननीय झा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे, त्यांचा रिपोर्ट त्यांनी तयार केलेला आहे। ते लवकरच शासनाला तो रिपोर्ट सबमिट करतील आणि डहाणूमध्ये जे विकास व्हायला पाहिजे, TDR मिळाला पाहिजे, रस्ता रुंदीकरण व्हायला पाहिजे, विविध आरक्षणं विकसित व्हायला पाहिजेत, ही जी आत्ता अडचण आहे ती दूर होईल अशी मला आशा आहे। सरकार हे कधी डिक्लेअर करेल तो एखाद्या वेळी त्यांचा पॉलिटिकल डिसिजन असू शकेल, नगरपालिकेच्या निवडणुकांच्या आधीही जाहीर होऊ शकतो, पण
हा डहाणूचा विकास होण्यासाठी जे काही नवीन नियमावली आहे ती लवकरच लागू होईल याबद्दल मी आशावादी आहे. असेच डहाणू आणि परिसरातील डेव्हलपमेंटबाबतच्या नवीन ज्या काही बातम्या येतील त्याबद्दल आपल्याला मी नेहमी अपडेट करत राहीन. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.